मी 20 वर्षापासून काउन्सिलिंग करत आहे. अनेक काउन्सिलिंगमध्ये मी लोकांना अनेक हजारो झालेच असतील आणि हे सगळे ज्ञान मी स्वामींच्या ज्ञानकोशातून घेत असतो आणि ते लोकांना सांगत असतो की तुम्ही ह्या पद्धतीने करा. असंच एकदा एक इन्सिडेन्स आहे. काही वर्षापूर्वी माझ्याकडे काही गायकड फॅमिली आली होत्या. मी काउन्सिलिंग करत होतो. काउन्सिलिंग झाल्यानंतर घरी आलो तर त्यावेळेस मला सेवेकऱ्यांचा फोन आला की अर्जंट एक केस आली आहे, तुम्ही पुन्हा केंद्रामध्ये या मंदिरात येऊ शकता का. तर मी म्हटलं ठीक आहे, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. मी परत अंघोळ करत होतो पण त्यांची केस ऐकली. म्हटलं काय झालं ते सांग. तेव्हा त्यांनी मला एक गोष्ट सांगितली की यांच्या घरामध्ये काही एक बी हाईव्ह म्हणजे मधमाशांचं पोळं असं काहीतरी निर्माण झालं आहे, तयार झालं आहे. तेही एका दिवसामध्ये ते 6 फूटचं जवळजवळ असेल आणि त्यांच्या मिस्टरांना काही त्रास झालेला आहे जे आपल्या केंद्रामध्ये येऊन आहे. तर मला हा प्रश्न पडला, आता मी करू काय. मी स्वामींना विचारत होतो सारखं की स्वामी मला त्याचं उत्तर दे. तर काय दिवसांपूर्वीची घटना आहे या काय महिन्यांपूर्वीची घटना आहे. मी स्वामींना एक मंत्रांचं उच्चारांचं महत्त्व विचारत होतो. तेव्हा मला एक स्वामींनी मंत्र दिला की ह्या मंत्रामुळे जे ॲनिमल्स आहेत, जे पशु आहेत, त्यांना नियंत्रणमध्ये करता येतं. तर माझा गैरसमज असं झालं, नियंत्रण म्हणजे वेगळं. कारण की मी असं ऐकलं होतं एक पिसाळलेल्या हत्तीला स्वामींनी जनसेवेसाठी या जनकल्याणासाठी त्याला नियंत्रितमध्ये आणलं होतं. तर मीही अशी अपेक्षा केली की मलाही असं काहीतरी तुम्ही एक मंत्र उच्चारण द्या. म्हणून त्यांनी मला एक मंत्र उच्चारण दिलं. तर मी ते मंत्र उच्चारण रोज करत होतो, रोज. आणि काही महिने झाल्यानंतर मी ते उच्चारण कुत्र्या मांजरासमोर जाऊन करत अरे हा वशीकरण होत नाही आहे, हा नियंत्रित होत नाही आहे, तो माझं ऐकत नाही. तर मला असं वाटलं स्वामींनी मला योग्य नाही दिलं, मला नीट नाही दिलं हे मंत्र उच्चारण. याच्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर यासाठी मी खूप थोडंसं विचलित होतो की बाबा स्वामींनी असं का केलं माझ्यावर. पण त्यावेळेस जेव्हा ते इन्सिडेंट झाला गायकवाड फॅमिलीचा, त्यांच्या घरामध्ये एक बी हाईव्ह या माशांचं पोळं 6 फूट उंचीचं झालेलं होतं एका दिवसामध्ये, ते पण बाथरूममध्ये. तर मी ते स्वामींना विचारत होतो की काय करावं आता, मला काय कळत नाही ह्यांचं कसा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. तर माझ्यासमोर मी ते मंत्र चिटकून ठेवलं होतं माझ्या कबडवर आणि ते उच्चारण करत होतं. आणि ते उच्चारण करता मी ते स्वामींना सांगितलं, अगर हे मंत्रामध्ये खरंच ताकद आहे तर मला हे मंत्राची प्रचिती येऊन दे. त्यावेळेस असं झालं की मी आंघोळ करता ते मंत्र उच्चारण करत होतो आणि मी माझ्या सेवेकरांना विचारलं की त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा आणि त्यांना विचार काय झालं आणि कसं फरक पडतोय का. आणि तेव्हा त्या मुलांनी सांगितलं की शेवटचीच माशी चालली आहे खिडकीतून. त्यावेळेस जेव्हा मी केंद्रामध्ये गेलो आणि ते स्वामींना नमस्कार केला आणि धन्यवाद बोललो, तर मला एक असा आवाज आला की मंत्राचं उच्चार सारखं नाही करावं, जेव्हा गरज असते तेव्हाच करावी. हे खरंच स्वामींचं हे ज्ञान मला खूप कामात आलं. आणि तेव्हा मला कळालं की तुला जे काबीज करायचं होतं ते चांगल्यासाठी असायला पाहिजे. विनाकारण त्याला उद्दिष्ट नीट नव्हता या तुझी वृत्ती नीट नसते त्यावर त्याचा परिणाम होत नाही. आणि आय वॉज फिलिंग सो ग्रेट अबाउट इट. आणि मला खरंच स्वामी धन्य आहेत की मला त्यांनी असं ज्ञान दिलं जे कल्याणासाठी वापरलं जातं.